अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ब्रह्मचर्यादिनाचीर्णं नाधिता विदितश्रुती. गार्हस्थ्यं विधिना दत्त न कृतं तत्प्रसीद मे. न साधुसंगमो मेस्ति न कृतं वृद्धसेवनं. न शास्त्रशासनं दत्त केवलं त्वं दयां कुरु. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. सेवितो हारस वाटितो आणिका. अभंगात गातो संत तुका. प्रसिद्ध उद्गार होतील का फुका. गुरु तेथे ज्ञान वसे. अंतरी गेलिया अमृत. बाह्य तनु दिसे लखलखीत. स्वरूप स्थिती आपोआप देत. गुरुत्व साक्षात्कार पदवी. गुरूंचे गुरुत्व नसे शरीरी. त्याचे परमार्थ कृती बरी. खरा गुरु कापुरापरी. अनुभविक जाणतील. गुरूंसी जाणणे फार अवघड. नको उपमा अलंकार धडपड. गुरु महिमा वर्णन उघड. कापूर सुवास देतसे. कापुरासी आपण सुवास देणे. हास्यास्पद स्तुतीचे लेणे. केवळ पायांवरी मस्तक ठेविणे. नमन निवांत करावे. ओंकार रूप गुरुराया. अखंड शरण वासुदेव पाया. भवसागर माया तराया. तारू गुरुभक्ती सुंदर. मागील अध्यायाची आठवण. वामनरावांसी स्वतः आपण. गरुडेश्वरी वासुदेव भगवान. पाठ सर्व तऱ्हेचे देत होते. एके दिवशी एकादशीसी. थंडी वाजोनी आली त्या दिवशी. वामनरावांसी कासाविशी. भरपूर ज्वर अंगात. ज्वर अंगात मुरला. शेवटी विषम ज्वर झाला. खंड पडला स्नान संध्येला. मनी खिन्नता वामनांच्या. होता दसऱ्याचा दिवस. वाटले करावे नर्मदा स्नानास. वामनांचे मनीची आस. जाणिली सर्व वासुदेवांनी. स्वकमंडलूतील जले. वामन शरीरी प्रोक्षण केले. स्नान झाले का विचारले. वासुदेवांनी वामनांसी. झाले माझे समाधान. यतींसी कथिती वामन. वासुदेव देती आशीर्वचन. गरुडेश्वर मुक्कामी. त्यावेळी 1 महिनाभर. होता वामनांसी आजार. शरीर झाले अति जर्जर. कथिती उपाय वासुदेव. औषध नको वामनांसी. धौती करावे मयुरासनासी. स्वतः महाराज वदले या उपायासी. त्या योगे बरे वाटले. पुढे एके दिवशी सहज. बोलत असता महाराज. दीक्षितांविषयी प्रेममज. त्याचे कारण सांगती. शंकराचार्य स्वामी दीक्षित. एकदा भेट झाली निवांत. शास्त्र विषय चर्चा करीत. सुखसंवाद चालिला. शंका समाधानात अडविले. प्रश्नोत्तरात फारची छेडिले. दीक्षित मुळीच न रागावले. स्वामी शांती सागर. शांतचित्त निर्विकार. राग चीड नाही विकार. प्रसन्न तेजमुख कमलावर. परमशांती चमकली. लवलेश सुद्धा नाही राग. आचार्यांसी बहु अनुराग. वदले शंकराचार्य महाभाग. दीक्षित स्वामींसी प्रेमाने. तुम्हासी राग यावा म्हणून. इतुके छेडिले हेतू धरून. मोकळे मन शुद्ध अंतःकरण. आजी समाधान पावलो पाहुनी. दीक्षित स्वामी देती उत्तर. महाराज गुरूंची शिकवण सुंदर. बजाविले सदैव शांतीधर. वासुदेवानंद सरस्वतींनी. भाषण ऐकोनी संतोष वाटला. आचार्य करीती सत्काराला. वंदन करोनी निरोप घेतला. दीक्षित स्वामींनी आचार्यांचा. दत्ताज्ञेने टेंबे स्वामी वागले. तैसेच दीक्षित यतींनी केले. वासुदेव यतींचे आज्ञेत राहिले.
दीक्षित स्वामी निरंतर, दीक्षित सद्गुरूंचे आज्ञेवर, अवलंबुनी नित्य व्यवहार, पूर्वज कीर्ती धवल सुंदर, सद्भावे अनेक यज्ञ करीती, याज्ञिक उपनाव दीक्षित, घराणे कुलवंत विख्यात, चमत्कार केला दत्तभक्त, दीक्षितांचा तो अनुभव. एक कुटुंब वाडीसी आले, नृसिंह सरस्वती दर्शन झाले, 3 गोटे देवप्रसाद दिधले, देवपूजेत निरंतर, पवित्र वडील दीक्षित स्वामींचे, लक्ष्मण शास्त्री नामसाचे, भाव भक्ती श्रद्धा वैराग्यांचे, मूर्तिमंत शुद्ध प्रतीकते, मातोश्री सती अहल्याबाई, पूर्वजन्म सुकृत पुण्याई, अतिथी सेवा करी आई, सर्व काळ सेवा धर्म, माय बापांचे सर्व सद्गुण, पूर्ण प्रतिबिंब उतरले जाण, पोटी जन्मले स्वामी गुणवान, गोटे प्रसाद पावला, शके 1788, प्रभव नाम संवत्सरासी, जन्मले स्वामी तपो पुण्यराशी, चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रेमळ नाव नारायण ठेविले, नारायणा समान तळपले, इचलकरंजी वाडीसी झाले, काही शिक्षण मिरजेसी, लहानपणी अल्लड फार, राहणी छान शोकी छचोर, शंकर शास्त्रींचा उपदेश थोर, रुजला मनी नारायणाच्या, मग पश्चात्ताप करी नारायण, पूर्वपेशा दिधला टाकून, सुरू केले शास्त्रीय अध्ययन, उपदेश शंकर शास्त्रींचा, शास्त्रीय अध्ययन पूर्ण झाले, पूर्वसंस्कार उदया आले, पित्यासी बहु समाधान वाटले, अंगी वैराग्य बाणले, भक्तियुक्त श्री अंतःकरण, श्री गुरुचरित्र पारायण, तप सुरू करीती नारायण, प्रपंच आसक्ती सोडिली, वासुदेव चरणी पुत्र समर्पण, केला पित्याने नारायण, सद्गुरु लाभले सद्भाग्यवान, गुरुकृपा कृतार्थ करी, श्री गुरुकृपा प्रसाद झाला, शिष्य परिवारही वाढला, अनेकांना अनुभव आला, शिष्यांसी करीतो पावन, वाडी नजीक क्षेत्र अमरापूर, औरवाड जुने नाम सुंदर, सवे अनेक शिष्य परिवार, केली पीठाची स्थापना, वासुदेवानंदयती सरस्वती, पीठासी श्री गुरु नाम देती, दीक्षित स्वामी भक्ती ख्याती, गाजतसे अखिल भूमंडळी, ऐसा सहवास गरुडेश्वरी, लाभला वामनांसी गुरु बरोबरी, कृतकृत्य होऊनी स्वारी, निघाली घरी येण्यासी, निघण्याचा दिवस ठरला, वासुदेव चरणी प्रणिपाताला, करोनी घेती निरोपाला, आशीर्वाद देती वासुदेव, वासुदेवानंद सरस्वती, गुरु शिष्यासी अभय देती, अंतःकरणात कालवा कालवती, निरोप घेताना वामनांच्या, ही जी भेटी शेवटची ठरली, पुन्हा नच प्रत्यक्ष भेटी झाली, दृष्टांतद्वारा नेहमीची चालिली, भेटी वासुदेव वामनांची, वासुदेवानंद अवतार समाप्ती, 6 मासात गरुडेश्वरी करीती, जरी स्थूल देह संपविती, तरी अखंड दर्शन भक्तांसी, वासुदेव यतींचा सहवास, शेवटी नाही लाभला वामनास, थोड्या दिवसांसाठी शिष्यास, अंतरले दर्शन शेवटचे, तैसेचे शंकरराव आजे गावकर, 8 दिवस आधी सोडिती गरुडेश्वर, शेवटी दर्शनासी पडले अंतर, वासुदेवानंद सरस्वतींच्या, वासुदेवानंद सरस्वती, गरुडेश्वरी होती वस्ती, चमत्कार भक्तांसी दिसती, ठरला अखेरचाची मुक्काम, महाराज असता गरुडेश्वरी, योगानंद ही करीती वारी, महायोग विज्ञानवंत स्वारी, वामनरावांसी समजले, पत्रावरोनीची सर्व समजले, गरुडेश्वरी काय घडले, योगानंदांनी काय लिहिले, ऐका श्रोते भाविक, प्रत्यक्ष योगानंद पाहती,
अलौकिक स्वामी शक्ती, प्रत्यक्ष स्फूर्ती दत्तभक्ती, वासुदेवानंद सामर्थ्य, एके दिवशी प्रातःकाळी तीर्थझारी करी वनमाळी, सबंध दिवसभर भक्तपाळी, अनेक लोक घेती तीर्थ, रिकामी नाही झाली झारी, भक्तगणांच्या सरीवरी सरी, विश्वमोहिनी शक्ती तारी, अखंड चाले तीर्थधारा, वासुदेव यती अवतार समाप्ती, परंपरेने वामनासी शक्ती, वासुदेव वामन एकच असती, समाधी वर्णन तुम्ही ऐका. शके 1836 सन 1914 वासुदेवानंद सरस्वतींसी समाधी घ्या आज्ञा दत्तांची. उत्तरायण आषाढ मासी तिथी शुद्ध प्रतिपदेसी, आर्द्रा नक्षत्र त्या दिवसासी, वार मंगळवार असे. रात्र वकरांचा सुमार, गेले सोडोनी कलेवर, चहूंकडे मग हाहाकार, सर्व दुःखात बुडाले. आक्रोश करीती नरनारी, वक्षस्थळ पिटिती भारी, आता आम्हासी कोण तारी, वासुदेव दयाळा. वासुदेव समाधी विण, त्राता आता दुजा कोण, घ्यावे कोणाचे दर्शन, सगुण मूर्ती हारपली. मंगलमय सद्गुरु नाम, मंगलमय सद्गुरु धाम, मंगल करी नित्य निष्काम, सर्वदा श्री गुरु मंगल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. लक्ष्मण महाराज भापकर थोर, विठोबा सद्गुरूंसी नमस्कार. गंगा पुरुषोत्तम देती सुविचार, सतत सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 19 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञातेऽपि धर्मेण हि मे प्रवृत्तिः, ज्ञातेऽप्यधर्मेण ततो निवृत्तिः. श्रीदत्तनाथेन हृदि स्थितेन, त्वया नियुक्तोऽस्मि तथा करोमि. कृतिः सेवा गतिर्यात्रा, स्मृतिश्चिन्ता स्तुतिर्वच. भवन्तु दत्त मे नित्यं, त्वदीया एव सर्वथा. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्रीमन्मंगलमूर्ती मंगला, सद्वासना देई मला. दरश्वासी इडा निपिंगला, गूढगुंजन होण्यास्तव. रूपनयनांनी पहावे, वासुदेवांसी हृदयी साठवावे. सुकल्पनेचे मग थवे, देवकृपे येतील. वासना वासुदेव वसावा, नंदादीप जीवाचा तेवावा. दर्पणी हृदयाच्या दत्त विसावा, सद्गुरु कृपे निरंतर. रमवाया मन गुरु साधन, स्वरूपी वृत्ती होण्यालीन. 3 गुणांतुनी तुझ हुडकून, टेंगुळ आले आपटोनी शिरी. बेचैन करी सदैव मना, स्वातंत्र्य सौख्य कधी मिळेना. मीरा दासी जशी श्रीहरीला, मजवरी कृपा तशी करा. हारवोनी वृत्तीसी निघावे, राखितो म्हणून स्मरण भावे. जन्म सार्थक माझे करावे,
कीर्तन रंगी मज रंगवा. जरी तुम्हावरी गुरुकृपा जाहली, यत्न सार्थ झाले देईन कबुली. अक्षरमाला कवीने गुंफिली, वाचूनी पहा श्रोते हो. श्री सद्गुरु वासुदेवानंद, सरस्वती टेंबे स्वामी आनंद. महाराज की जय स्वानंद. आद्य अक्षर पुष्पमाला, प्रत्येक चरणाचे आद्याक्षर. सद्गुरु नाम झाले तयार, वाचो नीट पहा नीट वारंवार. चुकले का बरोबर ते, अक्षरमाला कवीने गुंफिली. श्री सद्गुरूंचे कंठी घातिली, वासुदेवांनी इहलोक यात्रा संपविली. आले लक्षात श्रोत्यांच्या, वासुदेवानंद सरस्वती स्वारी. श्री दत्तप्रभू आज्ञेनुसारी, पार्थिव देह त्यजिती नर्मदा तीरी. गरुडेश्वरी हाहाकार, दैदिप्यमान दिव्यशक्ती. सनातन पूर्ण ब्रह्मकांती, पाहोनी वाटे समाधान शांती. ती सगुण मूर्ती हारपली, शोक दुःखानल पेटला. विरह सागर खळबळला, सर्व भक्त रडती ढळढळा. कोणी कोणासी सांगावे, वासुदेव पूर्णावतारी. जमले भक्त सेवेकरी, करा आता पूजा तयारी. दुःख ठेवा बाजूला, गुरु माऊली चिरवियोग. ऋणानुबंध योगायोग, सहन करीती भक्त भोग. सर्व कामासी लागले, जमली सारी भक्तमंडळी. दुसरे दिवशी सकाळी, देहावरी पूजा आरंभिली. अत्यंत प्रेमभावाने, पुरुषसूक्त रुद्र पवमान. मंत्रयुक्त अभिषेक छान, करोनी शास्त्रोक्त विधान. षोडशोपचारे पूजा केली, घातल्या गळ्यात सुमनमाला. वाहोनी बेल तुलसी पत्राला, पुष्पासनी सद्गुरु बैसविला. पुढे वाजंत्री वाजती, उत्तम सुशोभित आसन. कर्दळी स्तंभ उभारून, सुगंधी पुष्पसिंहासन. सिद्ध करोनी सिंहाला, पूजा करोनी विधियुक्त. मिरवीत निघाले सर्व भक्त, भारले प्रेमे अनुरक्त. निघाले सर्व स्वामींसवे, नाना वाद्ये वाजवीत. सुरेल सुस्वर भजन करीत, टाळ मृदंग भेरींसहित. अशी निघाली मिरवणूक. दिगंबरा जय दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नाद गेलावरी अंबरा, देव विमानी पाहती. मंद मंद ती गती चाल, टाळ मृदंग सोडीना ताल. गुंगले भजनात बालगोपाल, तेही पुढे नाचती. अनुपमेय वैभव थोरी, वासुदेव लीला न्यारी. मागे आली दत्तात्रेय स्वारी, वाडीहुनी गरुडेश्वरी. अशा थाटात निघाले, नर्मदा तीरावरी आले. शेवटची पूजा करू लागले, दुःखीत मन भक्तजन. नैवेद्य फळ तांबूल दिधले, दक्षिणा समर्पण केले. पार्थिव देहासी पाहिले, सर्वांनी डोळे भरूनी एकदा. सर्व भक्त पुन्हा एकवार, करीती साष्टांग नमस्कार. सर्वांचा भरूनी आला ऊर, कलेवर पाहाती पुन्हा पुन्हा. दंडाचे 3 तुकडे केले, आडवे मांडीवरी ठेविले. कमंडलूसी छिद्र पाडिले, बांधिले स्वामी कंबरेसी. परम पवित्र मंगल शरीर, पवित्र पावन नर्मदा तीर. सोडिले जलात कलेवर, नर्मदा घेऊनी चालिली. परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. करीत श्री गुरु स्मरण, परतले खिन्न मन जन. नर्मदेत कवीचे सुमन, वाहुनी गेले स्वामींसवे. कलेवर अदृश्य झाले, पुन्हा गरुडेश्वरी दिसले. साधू संतांसी मरण कसले, जीवनमुक्त योगेश्वर. वासुदेव प्राणज्योती, कण कण होवोनी हिंडती. अनंत हृदयातूनी पाहती, नामे रूपे अनंत. गरुडेश्वरी आहे वास, पाहुनी घ्या अनुभवास. धरोनी श्रद्धाभाव धुरेस, सत्य अनुभवा येईल. अनुभवासी येईल सत्य, कवी शब्दात आहे तथ्य. परंतु पाळा सद्भाव पथ्य, देतील दर्शन वासुदेव. वामन गुरु करीती आज्ञा, श्रोते सर्व सज्जन प्राज्ञा. सर्वची करीती प्रतिज्ञा, पाळू स्वधर्म सनातन.
वासुदेव ग्रंथ प्रकाशकास, नित्यदर्शन निजभक्तास, पदोपदी देती उल्हास, वासुदेवानंद सरस्वती. ग्रंथ प्रकाशनाचे धनी, वामन दत्तात्रेय गुळवणी, गुरुभक्त ख्याती जनी, सर्वांसी आनंद होतसे. वासुदेवानंद सरस्वती, दत्तावतार ख्याती जगती, शास्त्री पंडित सिद्ध करीती, मग कवीची काय कथा. एकदा वासुदेवानंद यती, नृसिंहवाडीत असता वस्ती, एका पुजाऱ्याची मस्ती, नडली वासुदेवानंदांना. त्यावेळी एका पुजाऱ्याने, उकळते जल अविचाराने, घातले श्रीचरणांवरी मस्तीने, घडला चमत्कार तत्काळ. इकडे जल घातले गेले, तिकडे त्याचे परिणाम झाले, तेंबे यतींचे शरीरावरी दिसले, स्फोटक रूपाने सर्वांसी. प्रत्यक्ष दत्तप्रभू आले, स्वप्नात पुजाऱ्यासी सांगितले, मी व टेंबे स्वामी निराळे, ऐसे तुम्ही समजू नका. पुजारी स्वप्नातून उठला, नंतर विचार करू लागला, जाऊनी सांगू लागला सर्व पुजारी वर्गासी. सर्व पुजारी एकत्र झाले, घाटावरी दत्तप्रभूंपाशी आले, सर्वांनी साष्टांग वंदन केले, विनविले अपराध क्षमा करा. दत्तप्रभूंनी सर्वांसी कथिले, टेंबे स्वामींसी शरण जावदले. प्रभू शब्द सर्वांनी ऐकिले, गेले तत्काळ यतींकडे. यतींना सर्वांनी नमस्कार केले, श्री दत्तप्रभूंचे स्वप्न सांगितले, वासुदेवानंदांनी दाखविले, स्वतःचे लघवीतील रक्त त्यांसी. पुजाऱ्यांची खात्री पटली, यासी काय उपाय विचारू लागले. वासुदेवानंदांना करुणा आली, सांगू लागले सर्वांसी. आपण सर्व पुजाऱ्यांनी श्री दत्तपादुकांची मनोभावांनी सेवा करीत जावी नित्य नियमांनी, कृपा करीतील प्रभू तुम्हावरी. प्रत्यक्ष दत्तप्रभू असता, आपण दगडी पादुका समजता, म्हणून उकळते जल घालता, दत्तप्रभूंचे पादुकांवरी. पादुकांवरी उकळते जल घातले, म्हणून स्फोटक रूपाने दिसले, तरी करू नये प्रकार असले, ठेवा श्रद्धा दत्तप्रभूंवरी. सर्व पुजाऱ्यांनी नमस्कारिले, वासुदेवानंदांचे आशीर्वाद घेतले, खाली घाटावरी जाऊन प्रणिपातिले, सर्व पुजाऱ्यांनी श्रीदत्तांसी. वासुदेवानंद यतींनी सांगितलेली सर्व पुजाऱ्यांनी सेवा केली, दत्तप्रभूंची कृपा झाली, स्फोटक गेले वासुदेवानंदांचे. आजही दृष्टांताची साक्ष, दिवाळीसी जाऊनी पहा प्रत्यक्ष, सदैव पुजारी असती दक्ष, उष्णोदक स्नान घालताना. वासुदेव पिता गाणगापुराला, गेले गणेश भट्ट संन्यास घेण्याला. श्री दत्तप्रभूंनी दृष्टांत दिदला, घेऊ नका संन्यास तुम्ही, तुमचे उदरी येणे आम्हाला, दत्त वासुदेव रूपे पोटी आला. किती पुरावे दाखले तुम्हाला, दाखवू श्रोते सज्जन हो. स्पष्ट उक्ती भविष्यपुराण, अवश्य पहा अवतार प्रकरण. त्याची काळी वासुदेव आगमन, कलौ योगीराजो भविष्यती. नृसिंह सरस्वतींनी बहिरंभटाला, मनोहर पादुका प्रसाद दिधला. देती प्रसाद नागेश गुळवणीला, नारायण यती सरस्वती. चांदीच्या पादुका उमा आईस, ओटीत टाकिल्या दत्तांनी खास. काय फरक दिसतो तुम्हास, सांगा श्रोते सज्जन हो. नृसिंह सरस्वती दत्त भगवान, वासुदेव सरस्वती अवतारमान. ब्रह्मचारी योगी वामन, श्रोते तुम्ही फरक दावा. लक्ष्मण महाराज देती भाकरी, विठोबा पामरासी अमृत करी. गंगा पुरुषोत्तम प्रेमसरी, तरवी प्रल्हाद सत्संगा. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, विंशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रतिज्ञातेन भक्ता मे नश्यन्तीति सुनिश्चितं. श्रीदत्तचित्त आनीय जीवनं धारयाम्यहं. दत्तोऽहं ते मयेतीश आत्मदानेन योऽभवत्. अनसूया त्रिपुत्रस्य श्रीदत्तः शरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. दशावतारी वामन श्रेष्ठ. इतर अवतारी पडले कष्ट. श्रोते विचार करा स्पष्ट. विवेक सागर मंथुनी. मत्स्यावतारी तारिले मनुसी. कच्छावतारी धरी पाठीसी. देवदैत्य समुद्र मंथनासी. सागरी पृथ्वीसी आधार. धरेसी हिरण्याक्षे जळी लपविले. वराही दंष्ट्रे वरी आणिले. सागरी युद्ध भयंकर जाहले. कष्ट पडले श्रीहरीसी. प्रल्हाद भक्त रक्षण्यासाठी. नरसिंह बनले जगजेठी. स्तंभात लपला असुरापोटी. प्रल्हाद रत्न सापडले. तैसेची परशुराम अवतारी. घेऊनी शिवचाप परशु करी. 21 वेळा क्षत्रिय संहारी. ते अवतारी कष्ट फार. राम अवतारी रावण वधिला. जगासी हनुमान दाविला. 14 वर्षे वनवास भोगिला. कष्ट रामासी जाहले. कृष्णावतारी मारिला कंस. असुरांचा करी विध्वंस. पांडवांच्या रक्षणास युक्त्या प्रयुक्त्या योजिल्या. निर्मल निर्विकार वृत्ती. बाल वैराग्य साधू संपत्ती. त्रिपाद भूमी दान मागती. वामन अवतारी सुंदर. सन 1915 पासून 1917 पर्यंत वामन कोल्हापुरी वास्तव्य करून करीती चित्रकला व्यवसाय. छायाचित्रकला संच आणविला. 150 रुपये पैका दिधला. सुरुवात केली मग कामाला. भरपूर माहिती घेऊनी. काम अत्यंत सुंदर सुबक. वागणूक नियमित चोख. चित्रकलेसी पडला धाक. काम भरपूर मिळाले. चौंडे महाराज ख्याती फार. गोमातेवरी प्रेम अपार. महाराष्ट्रात गाजले थोर. गोसेवक म्हणून प्रसिद्ध. चौंडे महाराज भेटी झाली. 100 प्रतींची मागणी मिळाली. वामन चित्रकला पसंत पडली. लौकिक वाढला सर्वत्र. स्वामी महाराज दीक्षित. करीती वामनरावांवरी अतिप्रीत. थोरले महाराज सान्निध्यात. भेटी जाहल्या अनेकदा. टेंबे स्वामी भेटी प्रथम. काही दिवस साधू समागम. नरसोबा वाडीसी जमे जम. सदैव जाणे येणे घडे. वामनराव कुशल कलावान. दीक्षित स्वामींचे आज्ञेवरून काढले एकमुखी दत्त भगवान. सिद्धासनावरी बैसलेले. उत्तम रंगीत चित्र तयार. करुणी देती वामन चतुर. पूजे करिता फोटो सुंदर. आनंदले दीक्षित स्वामी. वाडी सोडोनी जाईपर्यंत दीक्षित स्वामी देवपूजेत. शोभला एकमुखी गुरुदत्त. हल्ली कोल्हापुरी वसे. चित्राची मोहकता मोहन. सुंदर आदर्श गुरु वामन. चित्रकलेचे उपजत ज्ञान. मूर्तिमंत जणू ब्रह्मदेव. कोल्हापुरी उपनाव कडेकर. करीती विविध फोटो प्रकार. मोठे प्रमाणात झाला प्रसार. एकमुखी दत्त फोटोचा. दीक्षित स्वामी श्री प्रसादासी. फोटो वाटिती भक्तजनांसी. छापिला प्रत्येक ग्रंथ मुखपृष्ठासी. खूण वामन चित्रकला. दत्तात्रेयांचे 16 अवतार. एक सुंदर चित्र तयार. वामनराव कुशल हस्तचतुर. दीक्षित उद्गार काढिती. सिद्धराज अत्रिवरद 2. ती जातो कालाग्निशमन. मायायुक्त अवधूत भगवान.
4 अवतार काढिले. 5वा मुक्त अवधूत, आदिगुरु मुख्य त्यात. लक्ष्मी नृसिंह चित्रे 7 काढिली अति सुंदर. दीक्षित स्वामींचा अधिकार, टेंबे स्वामींचे शिष्यवर. शांतता योगिक शक्ती अपार, दर्जा फारची मोठा असे. वाडी सोडोनी अमरापूर, दीक्षित निवास निरंतर. कवींचा साष्टांग नमस्कार, दीक्षित चरणी सदैव. दीक्षित चरित्र लिहिले नामी, त्यांचे शिष्य शंकर स्वामी. प्रसिद्ध केले त्यांनी चटकदार श्री यती वर्णन. पवित्र गुरु शिष्य पंचायतन, चित्र घेतले होते काढून. प्रसिद्ध केले नुकतेची छापून, मशहूर अखिल भारतभरी. वासुदेवानंद सरस्वती, पंचायतनात मुख्य असती. इतर बाजूंसी बसती, 4 बाजूंसी 4 जण. एक शिष्य स्वामी दीक्षित, पट्ट शिष्याचा मान घेत. दुसरे सीताराम स्वामीवर, पूर्वाश्रमींचे टेंबे बंधू. नृसिंहवाडीचे अनुष्ठानासी, संकल्प सांगती वामनासी. विशेष भेटी हुशंगाबादेसी, स्वामींचे आश्रमही तेथेची. तिसरे गोविंदराव पंडित, वामनरावांवरी प्रेम करीत. साधू संत कथेची ही पंगत, बसली वासुदेवा सन्निध. गोविंदराव योगाभ्यासी, तीची वामनाची आवड खाशी. वासुदेव शिष्याची गुणराशी, प्रथम भेटी पवनीसी. वामनरावांचे हावनूर प्रवासात, भेटले गोविंदराव पंडित. ठेवून घेतले थोडे दिवसपर्यंत, केला सत्कार वामनांचा. थोरले महाराज चातुर्मास, नित्य सन्निध्य घडे त्यास. नंतर एकदा गरुडेश्वरास, गोविंद पंडित भेटी जाहली. कोल्हापुरी दिवाणांचे घरी, वामनराव भेटी तिसरी. पुन्हा हुशंगाबादेसी न्यारी, अशा अनेक भेटी जाहल्या. चौथे शिष्य गांडाबुवा असत, नृसिंहवाडी पवनी प्रवासात. पिंपरी औंढ्या नागनाथ, भेटी झाल्या वामनाच्या. गरुडेश्वरासी येता परत, गांडाबुवांचे आश्रमात. उतरोनी राहिले निवांत, वामनराव मग पुढे गेले. वडील बंधूही होते बरोबरी, आश्रम हा नर्मदा तीरावरी. भडोच रम्य सुंदर शहरी, ऋषीमुनींसी राहणे. महाराजांचे अत्यंत निकट, गांडाबुवांवरी प्रेम अलोट. प्रासादिक काव्य अमृत घोट, वामनरावांसी पाजिले. योगायोगची गमतीदार, प्रभूचरणी निष्ठा फार. आत्मविश्वास निश्चय जबर, प्रारब्ध सिद्धांत दाखवी. 1912 सन, पूर्वींचे मास्तर घेती पेन्शन. नवे मास्तर आले बदलून, वैद्य यशवंत नारायण. घालवोनी दुरवस्थेचे रूप, शाळेसी आणले सुस्वरूप. शाळा खात्यात आपोआप, वैद्य हेडमास्तर चमकले. शिस्त व्यवस्थेचा भोगता, नवीन पद्धती शिक्षणदाता. तज्ज्ञ मुत्सद्दी मास्तर आता, दुर्मिळ झाले पहावया. जुनी पद्धती बंद केली, नवीन शिक्षण पद्धती आली. वैद्य मास्तर ख्याती झाली, मान सरकार दरबारी. मंजुरी ड्रॉइंग मास्तरांस, जाहीर करी केसरी पुण्यास. केसरीमधील ती नोटीस, पाहुणे आले शंकरशास्त्री. शंकरशास्त्री ज्येष्ठ बंधूंसी, यावे लागले बारशीसी. मग भेटले वैद्य मास्तरांसी, वामनरावांचे नोकरी करिता. वामनरावांची सर्व हकीकत, बंधूंनी केली निवेदित. वैद्य मास्तर ऐकती निवांत, समाधान वाटले तया. कारण आवड धर्माचरण, योगाभ्यास अनुकरण. सज्जन संगती मिळाले वामन, चित्रकला मास्तर गुळवणी. वैद्य मास्तर भाविक वारकरी, सांप्रदाय पंढरीची वारी. केशवराव देशमुख महाराजांवरी, अत्यंत प्रेम आदर. देशमुख महाराज ज्ञानेश्वरी, तदाकार होऊनी अंतरी. कथन करीती श्रोत्यांवरी, मोहिनी अखंड पडत असे. आपुलकी जिव्हाळा संबंध फार,
सत्समागम अनिवार, ज्ञानेश्वर पालखी बरोबर, वैद्य मास्तर जाती पायी, आषाढी वारीसी वारंवार, पायी वारी करीती मास्तर, ज्ञानेश्वरीचा व्यासंग फार, चांगला अभ्यास सुंदर, केशवराव दिंडीचे वर्णन, काय करू मी श्रोतेजन, धरुनी ज्ञानेश्वरी पंढरीचा अभिमान, दिंडीत सर्वची चालती, नटेश साहेब ते अय्यर, सुप्रिंटेंडिंग इंजिनियर, कोणी ते राव बहादूर, ऐसे हुद्दे निरनिराळे, थोर थोर सरदार, चालती पालखी बरोबर, वैद्य मास्तर सात्विक फार, कथिती मधुनी ज्ञानेश्वरी, नुकतेची कुटुंब निवर्तले, संसारातून मुक्त जाहले, औरस संततीने फसविले, असे ओढा परमार्थाकडे, बंधूंना मुले होती, तीची आपुली मानिती, पुन्हा संसार यातायाती, केली नाही मास्तरांनी, ऐशा समयी वामनराव, सहवास घडला अभिनव, दुधात साखर मिश्रण चव, गोड मधुर लागली, लक्ष्मण महाराज देती भाकरी, विठोबा पापरसा अमृत करी, गंगा पुरुषोत्तम प्रेमतरी, तरवी प्रल्हाद सत्संग, वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, 21 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. कार्तवीर्यार्जुनायादाद्योगर्धिर्मुभयीं प्रभु. अव्याहतगतिं चासौ श्रीदत्तशरणं मम. आन्वीक्षिकीमलर्काय विकल्पत्यागपूर्वकं यो दादाचार्यवर्यः स श्रीदत्तशरणं मम. चतुर्विंशतिगुर्वाप्तं हेयोपादेयलक्षणं ज्ञानं यो यदवेदात् स श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. आगगाडी केली नरतनू. ईश्वर सामर्थ्य कायवानू. अखंड प्रकाश तळपे भानू. आगगाडी वर्णन तुम्ही ऐका. पुण्य पाप रूळ टाकिले. कर्माकर्माने गाडीसी पुसिले. रुळावरी आणून उभे केले बुद्धिरूपी ड्रायव्हरने. 12-6 सांधे जोडिले. पूर्वकर्म भोग जुळविले. गंमतीचे यंत्र बसविले. चतुरकर्णी ईश्वराची. श्रद्धा विश्वास यंत्र सुंदर. घंटेचा ध्वनी कर्णमधुर. चाले गगनी अलोट धूर. पश्चाताप रंग खुले. त्रिविध अनुताप कोळसे. क्रोधाग्नी तो रसरसे. काही डबे जोडले खासे. स्टेशनात उभी आगगाडी. पोर्टर उभा तो सुविचार. सत्कर्म घंटा नामगजर. वैराग्य सिग्नल मग मिळणार. पण तिकीट गुरुकृपा पाहिजे. अहम कोहम घंटा ध्वनी. प्रवासी धावती ऐकुनी. साधू संत चतुरज्ञानी. पहिला सोहम दर्जा गाठीती. साधक मुमुक्षूंसी दुसरा दर्जा. सर्वांसी मुभा तिसरा दर्जा. कर्मगाठोडे सवे आहे जा. गाठा प्रथम आगगाडी. गाडीचा रक्षक सद्भाव.
करी कंदील दावी भाव, निश्चय निशाण देई वाव, हाकणाऱ्यासी दाखवितो, ड्रायव्हर निशाण पाहून, देई इंजिन शिट्टी सर्वांसी खूण, मनश्चक्र फिरवी बुद्धी जाण, सुरू जाहली आगगाडी, गाडी वेगात चाले मस्त, जरी मिळे सद्गुरू वरदहस्त, तरी विषय वासना उद्ध्वस्त, बैसणारा जागा पाहिजे, श्रवण मनन निदिध्यासांवर, शेवटचे स्टेशन साक्षात्कार, मध्ये असंख्य स्टेशने सिद्धिद्वार, उतरू नका तुम्ही तेथे, खिडक्या उघड्या वायू वाहतो, बंद करा वायू थांबतो, जो नवद्वार खिडक्या बंद करीतो, तयासीच येतो अनुभव, घाट लागती वाटेत चार, बिकट बोगदे अनिवार, असावे सदैव गाडीत हुशार, पहावे अनुभव दीपकी, कृपा तिकिटा वाचूनी निघाला, तो कर्म बाकाखाली लपला, भोग तपास निसाने धरुनी आणिला, यमदंड भोग मग भोगतसे, नामस्मरण द्रव्य दिधले, कर्मभोगाचे माप भरले, वरी सद्गुरू वामन भेटले, नाही भीती मग त्यासी, मंगलमयी सद्गुरू चरण, सर्व विघ्ने करीती निवारण, करी दुष्ट अरींचे खंडन, श्री गुरुनाम मंगल. वडील बंधू शंकर शास्त्रींनी बार्शीची नोकरी नक्की करुनी, वामनरावांसी दिधले पाठवुनी, बार्शी लाईट रेल्वेने, श्रोत्यांसी देतो आठवून, बार्शीसी गेले श्री वामन, भेटले वैद्य मास्तरांसी जाऊन, ड्रॉइंग मास्तर नेमणूक झाली, वामनरावांची नेमणूक झाली, सत्संगतीची घडी बैसली, वैद्य मास्तर फार भाग्यशाली, अतिऋणानुबंध वाढला. 1917 सन, शाळेत रुजू वामन, तुष्टला बार्शीचा भगवान, भाग्य उदेले बार्शीकरांचे, 15 रुपये तो पगार, वामन रुजू जाहले कामावर, चित्रकला कुशल बहुसुंदर, विद्यार्थ्यांसी शिकविती, रुजू होताची काम सुरू, वामन जुनाव विद्वान गुरु, चित्रकला कल्पना कल्पतरू, विद्यालयात फोफावला, वेळापत्रके अनेक नमुने, चित्रे नकाशे नसे उणे, कोरी व काती व बहुविध लेणे, शिक्षक विद्यार्थी वेधले, साधी राहाणी सुंदर विचार, टापटीप व्यवस्था सुंदर, परिणाम झाला अनेकांवर, चित्तवृत्तीची खेचली, आचारसंपन्नता भारी, जनसंपर्कापासूनी दुरी, बार्शीकरांसी वागविती आदरी, जे नित्य सन्मानिती वामना, त्या कालची शिक्षक मंडळी, विद्यामंदिर मंडळी भली, जणू सतरांची विणती जाळी, सुस्वभावी शिक्षकगण, 16 मास्तर जमाव जमला, वामनराव 17वी कला, 16 कला गुळवणीला, शोभिवंत रत्न जडित, प्रथम काही दिवस वैद्यांघरी, देशपांडे वाड्यात स्वारी, ब्राह्मण गल्लीत वस्ती करी, चित्रकला मास्तर गुळवणी, नंतर केले बिऱ्हाड वेगळे, साधू वर्तन सर्वची आगळे, मोठ्या द्वारा नजीक निराळे, घेतली 4 खाणी खोली, 4 खणी खोलीचे इंगित, 4 अंकात मोठे संगीत, अंतरज्ञानी साधूंसी माहित, घेती खोली 4ची खणी, 4आत भरले सर्वसार, चतुर्मुखी ब्रह्मदेवाचा विचार, श्रोते 4 अंकची मनोहर, 4 चौघात मांडावा, प्रसिद्ध पुरुषार्थ ते 4, धर्म अर्थ काम मोक्ष विचार, ईश्वरी नैवेद्याचा प्रकार, मंडलाकृती चतुष्कोनी, 4 खाणी 4 वाणी, वर्णिती वेद श्रुती पुराणी, म्हणून घेतली 4 खणी, वामन सर्वज्ञ जाणता, कृत त्रेता द्वापार कली, युगसंख्या 4ची झाली, 4 धाम यात्रा कथिली, सुप्रसिद्ध 4 वेद, म्हणून 4 खणींचे महत्व, वामनरावांसी कळले तत्व, कवी आयुष्य ते निस्सत्व,
सद्गुरु जपात नांदते. वाड्यात खोली बाजू डावी, जणू हृदयासी शरीर दावी. चित्रकला मास्तर पदवी, शोभते गुळवणी गुरुला. स्वतंत्रपणे राहू लागले, मातोश्री भगिनींसी आणविले. परमेश्वरासी कोडे पडले, बाजार सामान करील कोण. वैद्य मास्तर जबाबदार, स्वतः करीती कारभार. कधी विद्यार्थ्यांवरी भार, कधी सांगती कोणासी. एक विद्यार्थी चलाख होता, निवडला बाजाराकरिता. व्यवस्था दिधली त्याचे हाता, बापू कुबडे नामतयाचे. वामनरावांचे अखंड व्रत, कधी न जाती दुकानात. निर्वेध व्यवसाय नित्य चालत, ईश्वर इच्छा बलियसी. मातोश्री भगिनी गोदूताई, वामन भाग्य पूर्व पुण्याई. अपत्य प्रेम करीती पाही, सर्वांवरी सारिखे. कोणताही पदार्थ केला, लोकांसी दिधल्या विना न राहिला. नसता घरी नेऊनी दिधला, कळवळा उमा आईंसी. सर्वची श्रोते बारशीसी आले, वामन योगी दर्शन झाले. ऐका पुढे काय काय घडले, करोनिया शांतचित्त. एकदा काशीचे एक ब्रह्मचारी, योगानंद नामे साधुस्वारी. उतरले साने वकिलांघरी, बारशीसी यती आगमन. प्रसिद्ध भगवंताचे मंदिर, प्रवचने भगवद्गीतेवर. 6वा अध्याय बहुसुंदर, 7 दिवस व्याख्याने. शेवटचे दिवशी प्रकार, प्रात्यक्षिक दाखविती अपार. आसन प्राणायाम सुविचार, विशद करोनी दाविला. वैद्य मास्तर वामनराव, साधू भेटी सहज स्वभाव. योग विषयक चर्चा भाव, पटले एकमेकांसी. व्याख्याने ऐकोनी नादावले, बरेच विद्यार्थी जाऊनी भेटले. ब्रह्मचारी यतींसी बहु विनविले, योगाभ्यास शिकवा आम्हासी. बापू कुबडे वैद्य रघुनाथ, व्यंकू कुलकर्णी धरी साथ. योगानंद ब्रह्मचारी निवांत, काय उपदेश सांगितला. अभ्यास करा संध्या करा, घालावे सूर्य नमस्कारा. नित्य गायत्री जपही करा, अद्यापि तुम्ही लहान. ब्रह्मचारी योगानंद उपदेश, रुचला न त्या विद्यार्थ्यांस. पिच्छा पुरविला स्वामींस, दररोज करीती विचारणा. मुलांचा तो बालस्वभाव, एके दिवशी आले वामनराव. ब्रह्मचारी योगानंद हेतू भाव, मुलांसमक्ष सांगितले. तुम्ही आसने मुलांसी शिकवा, विद्यार्थ्यांचे हेतू पुरवा. चिकाटी दररोज शिष्य थवा, येतो मजकडे सदहेतूने. भगवंत मंदिरात यती बोलिले, सर्वासमक्ष स्पष्ट बजाविले. त्याची दिवशी व्याख्यान झाले, वामनरावांची स्तुती केली. साधू वामनराव गुळवणी, योगाभ्यासी तयार मुनी. बारसी कर सत्संगाचे धनी, अनायासे लाभयोग. अंबऋषी नृपती कारण, भगवंताचे प्रिय आगमन. तिथेच राहिले प्रभू वामन, भगवंत वामन एकची. बारशीसी राहोद्या सद्गुरुला, अध्याय 22वा पुरा केला. सद्गुरु नाम गजर झाला, गुरुदेव दत्त दिगंबर. लक्ष्मण महाराज भापकर शिष्य, विठोबा सद्गुरु घेती दास्य. गंगा पुरुषोत्तम कवी जन्महास्य, दाखवी प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 22 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.